नमस्कार. हवामान अंदाज आणि माहिती या YouTube चॅनलमध्ये मी दादाच खाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. येत्या 29 तारखेपर्यंतच्या हवामानाचा अंदाज पाहूया. 29 तारखेपर्यंत फार बदल होणार असं दिसून येतं. हवामानातली हवेची प्रणाली उंचावरची ढग जे आहेत, दाटण्यास सुरुवात होणार आहे. का तर हवामान असं बदलत चाललंय की द्रोणीय स्थितीसुद्धा निर्माण होताना दिसत आहे. एकंदरीत पाहता उत्तरेकडून कोरडे वारे थोडेसे थंडीचं प्रमाण सुद्धा राहण्याची शक्यता आहे सकाळी-सकाळी. पण दिवसभरात पाहायला गेलं तर 1-2 दिवसात पावसाची शक्यता सुद्धा दाखवत आहे. 28 तारखेपर्यंत पाहायला गेलं तर 28 तारखेचा भागात पाहायला गेलं तर उत्तर भागातून थंडीचं प्रमाण दाखवत आहे. दक्षिण भागातून सुद्धा काही अंशी थंडीचं प्रमाण दाखवत आहे. दक्षिण भागात थोडी थंडी कमी होत जाणार आहे 28 तारखेपर्यंत. पण 27 तारखेच्या आसपास सुद्धा वातावरणात चेंज होऊन अ, प्रथमतः म्हणजे उलटं यायला लागलं. 28 तारखेनंतर 27 तारखेला पाहायला गेलं तर दिवसाचं वातावरण बऱ्यापैकी तापलेलं दिसून येणार आहे. साधारणतः विदर्भ पट्टा तापलेला दिसून येतोय. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा द्रोणीय स्थिती आहे. सातारा, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, खंडवा या परिसरात द्रोणीय स्थिती होण्याची शक्यता आहे. आणि 27 तारखेला गोव्याच्या साईडला किंवा कर्नाटकच्या आसपास पावसाची शक्यता पण दिसत नाही. 26 तारखेला पाहायला गेलं तर 26 तारखेला म्हणजे उद्या परवा दिवशी 2 दिवसात काही अंशी वातावरण चेंज झालेलं दिसून येते उंचावरचं आणि दक्षिणेकडून आग्नेय कोपरा, आग्नेय-पूर्व कोपऱ्यातून वाऱ्याचा प्रवाह असल्यामुळे ढगाळ हवामान स्थिती होणार आहे आणि कमी दाबाचे क्षेत्र पुणे, नाशिक, मालेगाव या परिसरात तयार होणार आहे. त्या भागातून पाहायला गेलं तर ढगांची दाटी जास्त होणार आहे. एखाद्या वेळेस पावसाची शक्यता हलक्याशा पडण्याची शक्यता दिसून येत आहे. आज रात्रीतून उद्या सकाळपर्यंत पाहायला गेलं तर उद्या सकाळी म्हणजे 25 तारखेची सकाळ पाहायला गेली तर उंचावरचे वारेसुद्धा बदललेले आहेत. कर्नाटक भागातून जास्त करून वाऱ्यांचा हवेची उंचावरची ढगची प्रणाली किंवा हवेचा प्रवास पाहिला तर आता पावसाचा प्रवास कुठल्या-कुठल्या भागातून आहे, म्हणजे अवकाळी पाऊस कुठल्या-कुठल्या भागातून असणार आहे, त्याचा थोडासा आढावा घेऊया. आज पहाटे बऱ्यापैकी पुणे, सातारा, अहिल्यानगर ह्या भागातून थंडीचं प्रमाण आहे आणि उत्तर भागातून सुद्धा थंडीचं प्रमाण आहे. 16-17 सेल्सिअस तापमान असणार आहे आणि त्यानंतर दक्षिण भागातून पाहायला गेलं तर वाऱ्याचा प्रवाह असल्यामुळे तिथेही थंडीचं प्रमाण जाणवणार आहे. दक्षिण महाराष्ट्रामध्ये सुद्धा. येत्या 24 तासात कर्नाटक भागातूनच पावसाची शक्यता आहे. हुबळीहून दक्षिणेकडे किंवा कर्नाटक भागातून बागलकोट, बेळगावपर्यंत काही अंशी पावसाची शक्यता आहे. तिथून दक्षिण भारतामध्ये पावसाची शक्यता येत्या 24 तासामध्ये होणार आहे. त्यानंतर गोवा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, बेळगाव आणि साताराच्या आसपास ते बीडपर्यंत त्यामध्ये हा जो परिसर आहे, कराड, विटा या भागातून इंदापूरपर्यंत, करमाळा, बारामती या भागातून पूर्ण बीडपर्यंत, जामखेडपर्यंत पावसाची शक्यता काही अंशी होणार आहे. ही पावसाची शक्यता स्थानिक वातावरण असण्याची शक्यता पण दिसत आहे. स्थानिक वातावरण बनून पावसाची शक्यता आहे. बार्शी, पंढरपूर, जत याही भागातून काही अंशी ढगाळ हवामान व पावसाची शक्यता नाकारता येत नाही. तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये सावंतवाडी ते इकडे राजापूरपर्यंत पावसाची शक्यता काही अंशी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे.
कोल्हापूर, निपाणी भागात विजेच्या कडकडासह काही सांगलीपर्यंत कोल्हापूर ते निपाणी सिंधुदुर्ग पट्ट्यात गडगडाटी पाऊस होण्याची शक्यता आहे. विजांच्या पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा झाला 29 तारखेपर्यंतचा हवामान अंदाज. असेच नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करत चला. धन्यवाद.